आणि प्रजासत्ताक दिनी दिल्लीमधल्या राजपथावर होणाऱ्या प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यावर्षी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील चित्ररथांना पथसंचलनाची परवानगी देण्यात आली आहे। पण या यादीमध्ये सध्या तरी महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाहीये। सलग 3 वर्ष सर्वोत्तम चित्ररथाचं पहिलं पारितोषिक पटकावण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर जमा आहे। अशातच यावर्षी या यादीमध्ये महाराष्ट्राला तुर्तास स्थान मिळालेलं नसल्यामुळे अनेक चर्चा रंगतात। असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे। शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न, याआधी आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत। महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला, हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का, महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलं आहे। त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात, आपल्यालाही बोलवण्यात आलेलं आहे। मात्र त्यातले 15 चित्ररथ हे रस्त्यावर असतात, बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात। आलटून पालटून राज्यांना संधी मिळते। गेले 4 वर्ष आपल्याला संधी मिळाली होती, म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे। मागच्या वर्षी मोठ्या 3 राज्यांना संधी नव्हती, त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे। तथापि आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही जर इन्क्लूड करणार असाल तर महाराष्ट्राचा करा, पण याच्यामध्ये हे रुटीन आहे, याच्यामध्ये कुठलंही वेगळेपण नाही।